या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. विधानसभा निवडणुकीला काही तासांचा अवधी शिल्लक असताना अत्यंत चुरशीच्या झालेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेश कोठे यांच्या समर्थकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याच्या कारणावरून वार प्रतिवार सुरू आहे. रविवारी रात्री विडी घरकुल परिसरात विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत आहेत अशी तक्रार महेश कोठे समर्थकांना मिळताच माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा आणि समर्थकांनी घटनास्थळी भेट देऊन पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कारवाईनंतर प्रथमेश कोठे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं असा आरोप केला. या परिसरात आम्हाला माहिती मिळाली की आत्ताचे जे आमदार आहेत भाजपचे शहर उत्तरचे, त्यांचे बंधू सुदेश देशमुख आणि राजू देशमुख हे पैसे वाटत आहेत आणि मतदान विकत घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथं सगळेजण पोहोचलो आणि त्याची व्हिडिओ शूटिंग आम्ही केली आहे. व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण मला वाटतं त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांना अडचणीत आणून स्वतः सेफ झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या नावाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना पुन्हा एकदा सेफ करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं कार्यकर्ता वाऱ्यावरती गेला तरी चालेल पण आपलं कुटुंब सेफ राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने आत्तासुद्धा तसाच प्रकार घडताना पाहायला मिळत आहे आणि लोकांमध्येच आता चर्चा चालू झालेली आहे की 20 वर्षात जर यांनी काम केलं असतं तर असं मतदारांना पैसे देऊन मतं विकत घेण्याची गरज भासली नसती. 70,000चं लीड ह्याची गवगवाट करत होते. आज मतं विकत घेण्यापर्यंत त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावेळेस महेश अण्णांचा विजय हा निश्चित आहे कारण लोकांनीच ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. ही परिस्थिती त्यांनासुद्धा माहिती झाल्यामुळं अशा प्रकारे आमिष दाखवण्याचं काम त्यांनी मतदारांना सुरू केलेलं आहे. पण आम्हीसुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आता सतर्क राहून जिथं अजून ते पैसे वाटतील त्या ठिकाणी निश्चित त्यांना रंगेहात पकडण्याचं काम आम्ही निश्चित करू. किती वाजता घडलं ही घटना? रात्री 10:30च्या आसपास ही घटना घडली होती आणि जवळ 10-20ला आम्हाला फोन आला होता. किती कार्यकर्त्यांवर? खरं तर ते दोघं प्रमुख होते, त्यांचे दोन्ही जे बंधू होते त्यांच्या हातातून ते पैसे वाटप करत होते आणि अजून एक 3-4 जण कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. पण त्यापैकी सुद्धा मला वाटतं एकच कार्यकर्त्यावरती त्यांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे. बाकीच्यांना त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही आहे. नागरिकांना काय म्हणून मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की ह्यांनी जे दिलेले पैसे आहेत हे किती दिवसासाठी चालतात या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. ह्यांनी जर आपले कामं केली असती तर 100% आपल्या भागातले विकास झाला असता तर आपल्या जमिनीचे रेट असतील, आपल्या जागेंचे घरांची किमती वाढलेल्या असतील, आपले उद्योगधंद्यात चांगल्या पद्धतीने चालना मिळाली असती. आणि यांनी 20 वर्षात त्यांना संधी मिळून सुद्धा काहीच कामं केलं नाही ही भावना मला वाटतं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आता ते करायला पाहत आहेत. पण निश्चित सांगतो की ह्याच्यामुळं काय त्यांचा विजय होऊ शकत नाही कारण लोकांनीच ही इलेक्शन आता हातात घेतलेली आहे. त्यामुळं त्यांनासुद्धा हे कळून चुकलेलं आहे. प्रचारात सुद्धा आपण पाहिला असता लोकांचा रिस्पॉन्ससुद्धा त्यांना नव्हता. मग आता काय करायचं म्हणून शेवट पर्याय त्यांनी मतं विकत घेण्याचं काम चालू केलेलं आहे. एवढं जे गवगवाट करत होते की आम्ही एवढे मोठ्या प्रमाणात काम केलो, एवढं केलो, तेवढं केलो, मग एवढं जर केलं असेल तर कशाला तुम्हाला मतं विकत घेण्याची गरज भासते? त्या गोष्टीचा मला वाटतं आता सर्वांनीच विचार केला पाहिजे आणि निश्चित महेश अण्णा हे गेल्या 20 वर्षाचं बॅकलॉग भरून काढतील एवढं आवर्जून सांगतो. त्यामुळं मतदारांना हीच विनंती करतो की त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत ते तुमच्या जीवावरती कमवलेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्या भ्रष्टाचाराच्या पैशामधनं आता लोकांना विकत घेण्याची भाषा त्यांनी या ठिकाणी करतायत. त्यामुळं अशा लोकप्रतिनिधीला आपण थारा देऊ नये आणि जो काम करतो, जो विकास करतो अशाच लोकप्रतिनिधीला आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं राहावं हीच विनंती सर्वांना मी मतदारांना करणार आहे. आणि निश्चित मला खात्री आहे
की ज्या पद्धतीने आता ही सगळी सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाची, त्यामुळं त्यांना सुद्धा त्यांचा पराभव समोर दिसतोय, त्यामुळं त्यांनी या पद्धतीने राजकारण करतायत. त्यामुळं मला विश्वास आहे की त्यावेळेस शहर उत्तरची जनता ही महेश अण्णांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील. असे एकीकडे सुरू असताना सोमवारी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घोंगडे वस्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्या शैक्षणिक संस्थेत काम करणारे 4 ते 5 शिक्षकेतर कर्मचारी या भागात महेश कोठे यांचा प्रचार करतायत. प्रचार साहित्याबरोबर मतदारांना पैसे देऊन प्रलोभन दाखवतायत अशी तक्रार भाजपाचे पदाधिकारी राजकुमार पाटील व त्यांच्या समर्थकांना मिळाल्यानंतर या शिक्षकांना घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनजवळ त्यांना थांबवून ठेवण्यात आलं. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मागे झालेला संवाद. या घटनेनंतर राजकुमार पाटील यांनी महेश कोठे यांच्या संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी हे शासकीय नोकरीत असताना त्यांनी एका विशिष्ट व्यक्तीचा प्रचार कसा करतात यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करणार आहोत असं सांगितलं. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी रविवारी झालेल्या घटनेसह आज झालेल्या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्मचारी हे पोटासाठी करतात, पण यामुळे त्यांचं भविष्य अंधकारमय होईल असंही ते म्हणाले. असताना की त्यांनी ती पाकिटं घेऊन आलेली होती आणि ती पाकिटं पैसे वाटतो असं त्याचा सगळा उहापोह केला. निश्चितपणाने त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळं हे सगळं त्यांच्याकडनं केलं जात आहे. त्याचे ठामपणे आम्ही सांगू शकतो, कारण ती कार्यकर्त्यांची बैठक होती. कार्यकर्ते बैठक करत असताना ही बैठक एकतर उधळून लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणलेली पाकिटं सगळ्यांच्या समोर दाखवून पैसे वाटतो असं चुकीच्या पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीला कुठेही मतदारांना पैसे वाटण्याची गरज नाही, कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो आणि निश्चितपणाने मतदार आमच्या बरोबर आहे हे ते आम्हाला. पोलिसांनी या तक्रारीत गुन्हा देखील दाखल केला आणि आपले कार्यकर्ते सोमावरती त्यांचं नाव त्याचं दाखल झालं नाही. जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची चौकशी होईल, कारण तो जो गोंधळ झाला त्याच्यानंतर ती तक्रार दाखल झालेली आहे. त्या तक्रारीची चौकशी होईल आणि निश्चितपणाने त्या चौकशीत काही आढळणार नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण हे सगळं वातावरण जे तयार केलं जातं हे पराभवाच्या भीतीने आणि निश्चितपणाने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अतिशय दारुण पराभव होणार हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी चालू. तर भाजप नेत्या चित्रावा गेली काही दिवसांपूर्वी महेश कोठेवरती आरोप केला होता की त्यांनी काही विशिष्ट समाजाच्या चांदीच्या मूर्ती असतील, प्लेट्स असतील असं वाटण्याचा प्रयत्न करून मतदारांना आम्ही दाखवत आहे आणि आता ते तुमच्यावरती आरोप करतात. केवळ आरोपांना प्रत्युत्तरासाठी मी निश्चितपणाने सांगतो की तुम्ही शहर उत्तरमध्ये जाऊन बघा की चांदीच्या पत्र्याचे ते फोटो वाटणे, देवींच्या सिक्के वाटण्याचे चांदीचे हे पूर्ण मतदारसंघात चालू आहे. पण आम्ही त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार करत नाही किंवा हे करत नाही. पण याचा उलटा म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचं हे सगळं महेश कोठेंचं चाललेलं आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं चालू आहे. निश्चित 23 तारखेला त्यांना त्यांचं या सगळ्याचं उत्तर मतपेटीतनं निश्चितपणाने मतदार देतील असं मला वाटतं. विरोधी पक्षाकडून शिक्षक देखील कामाला लावले गेले असा देखील आरोप होतो. काय करते काय बिचारे शिक्षक आपल्या पोटासाठी करत आहेत. सर कॅमेरा लुक द्या. त्या शिक्षक आपल्या पोटासाठी काम करतात, त्यांच्या संस्थेत कामाला आहे, पण त्यांच्याकडनं निवडणुकीची कामं केली जातात. आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आहे, त्या शिक्षकांना सुद्धा सांगितलं आहे, पण सांगूनसुद्धा कळत नाही. काही ठिकाणी पॉम्पलेट वाटले जात आहेत, काही ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पैसे वाटले जात आहेत. असंही आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही त्याची तक्रार आता निवडणूक आयोगाकडे करतो. स्टार्ट. आम्ही घोंगडे वस्ती भागामध्ये डोर टू डोर प्रचार करत असताना 5 ते 6 शिक्षक लोक या ठिकाणी पॅम्पलेटांनी पैसे घेऊन जात होते. काही शिक्षक पुढं पॅम्पलेट वाटत होते, त्याच्या पाठीमागं शिक्षक लोक पैसे वाटत होते. अशा पद्धतीचं चित्र दिसताच आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही कुठल्या शाळेतले आहात, कुठून आलात, तर ते सांगितले की बाबा मी शिंदे शाळेतून आलो आहे. तुम्हाला असं पैसे वाटायचं किंवा पॉम्पलेट वाटायचं असं तुम्हाला आदेश आहे का, किंवा शासनाचा पगार घेत असताना तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य कसं करताय. एखाद्या उमेदवाराचं महेश कोठेंच्या उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी गटाचे, तर त्यांचं ते त्यांनी आम्हाला सांगितलं आहे म्हणून हे आम्ही काम करतो आहे. हे एक नियमात तुमच्या बसतंय का असं विचारलं असता नाही, आम्हाला जोर जबरदस्ती करून ते आम्हाला या ठिकाणी पॅम्पलेटांनी पैसे वाटण्यासाठी सांगतायत
म्हणून आम्ही हे करतोय. मी पुन्हा विचारलो, या अशा गोष्टी केल्यामुळं आम्ही तक्रार केली की तुमची नोकरी अडचणीत येईल, काय करावं, त्यांनी सारखं आम्हाला त्रास करू लागलेत. अशा पद्धतीची परिस्थिती. 5 ते 6 शिक्षक लोक, त्यामध्ये एक पाटील म्हणणारा एक शिक्षकाचं नाव आहे, अन्य काही लोक त्यांना विचारत असताना ते सगळे पळून गेले. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मी निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली रीतसर माहिती देणार आहे आणि व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत, प्रूफ्स आहेत आमच्याकडं, आम्ही ते देणार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे. अशा पद्धतीचं कृत्य करत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहन करणार नाही. आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही.